नमस्कार, आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात आदिवासी बांधवाच्या मूलभूत हक्कासाठी आता मोठा एल्गार पुकारण्यात आला आहे. भटपार गावात रस्त्या अभावी नागरिकांना वर्षानुवर्षे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट होत असून रुग्ण आणि गर्भवती महिलांना चिखलातून खाटेवरून नेण्याची वेळ येत आहे. शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज पायपीट करावी लागत आहे, तर एसटी बस सेवा देखील या भागात पोहोचत नाही. या सर्व समस्यामुळे संतप्त झालेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि ग्रामस्थांनी 13 एप्रिल 2026 पासून भामरागड तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे. भाकपचे नेते सचिन मोतकुरवार आणि सूरज जक्कुलवार यांनी प्रशासनावर तीव्र टीका करत उद्योगपतींसाठी रस्ते झटपट तयार होतात, पण आदिवासींसाठी वर्षानुवर्षे वाट का, असा सवाल उपस्थित केला आहे. आंदोलकांच्या प्रमुख मागण्यामध्ये भटपार ते दरबा मार्गाचे डांबरीकरण, भटपार ते घोडपाटी मार्गावरील तातडीने मुरुम रस्ता आणि नियमित एसटी बस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत रस्त्याच्या कामाला लेखी मंजुरी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या आंदोलनामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून आता शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वांना लाल सलाम. मी कॉम्रेड सचिन मुतकुरवार, जिल्हा सहसचिव भाजपा गडचिरोली जिल्हा. आम्ही मागील कित्येक दिवसापासून या भटपार गावात आम्ही येतो. सतत यांच्यासोबत आम्ही विविध विषयावर चर्चा करत होतो. त्यामध्ये प्रामुख्याने भटपार ते दरबार, भटपार ते घोडपाटी या रस्त्याची नागरिकांना अत्यंत आवश्यकता. यासाठी आम्ही मागील महिन्यात तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं भामरागडच्या. त्याच्या आधी आम्ही गडचिरोली, एटापल्ली उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलं होतं, पण शासन सतत दुर्लक्ष करत आहे. शासन म्हणते गडचिरोली जिल्ह्याच्या आदिवासींचा विकास करायचा आहे, आदिवासींचा विकास करायचा आहे, खदानी खोलून स्टील सिटी बनवायची आहे. पण आज आदिवासी आपल्या भागात उपेक्षित आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची योजना, सवलती, मूलभूत सुविधा मिळत नाही. रस्ता अभावी पावसाळ्यात तिथल्या नागरिकांची अत्यंत हालत खराब होत आहे. रुग्ण, लहान मुले यांना शाळेत जाणं, रुग्णांना हॉस्पिटल जाणं अत्यंत अडचण होत आहे. शासनाने यांच्या मागणीकडे लक्ष द्यावं. यासाठी लक्षवेधी आंदोलन दिनांक 13 एप्रिल 2026 ला तहसील ऑफिस भामरागड समोर अनिश्चितकालीन करण्यात येईल, याची आम्ही या सूचनेद्वारे घोषणा करत आहोत. धन्यवाद. तालुका प्रतिनिधी उज्ज्वल देवनासोबत बघत राहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद.